मित्रांनो नमस्कार. द सायन्स ऑफ गेटिंग रिच किंवा श्रीमंत होण्याची सूत्रे या असामान्य पुस्तक जे 1907 साली लिहिलं गेलं आहे त्याच्यामधलं आपण ओळ या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर आणणार आहोत. या पुस्तकाच्या सुरुवातीच्या काही ओळी आपण पाहिल्या आणि त्याच्यानंतरची ओळ आपण आता त्याचा आपण संबंध लावूया. आणि मला खात्री आहे की लघु आणि मध्यम उद्योजक व व्यापाऱ्यांना याचा डेफिनेटली फायदा होणार आहे. वॉलेस पॉटिल्स त्यामध्ये असं म्हणतो की इट इज इंटेंडेड फॉर दोज मेन अँड वुमेन हुज मोस्ट प्रेसिंग नीड इज फॉर मनी, हु इज टू गेट रिच फर्स्ट अँड फिलॉसॉफाईज आफ्टरवर्ड्स. तो म्हणतो हे पुस्तकच मी त्यांच्यासाठी लिहिलं ज्यांना श्रीमंत होणं ही त्यांची प्रायोरिटी आहे, ज्यांना श्रीमंत होणं महत्त्वाचं आहे, फिलॉसॉफी वगैरे वगैरे त्यांना नको आहे. मित्रांनो, खूप पुस्तकं लिहिली गेली, खूप थेरीज मांडल्या गेल्या, खूप गोष्टीमध्ये तुम्हाला फिलॉसॉफी ऑफ मनी वगैरे वगैरे हे सगळं शिकवलं गेलं. पण हे एकमेव पुस्तक आहे ज्याच्यात हा वॉलेस पॉटिल्स आपल्याला असं सांगतो की तुमची प्रेसिंग नीड म्हणजे तुमची जर सगळ्यात प्रायोरिटी पैसे कमवणं ही जर तुमची प्रायोरिटी असेल तर या पुस्तकात जे सांगितलं ते करा. फिलॉसॉफी वगैरेमध्ये इंटरेस्ट ठेवायचा असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी नाही आहे, कारण या पुस्तकात फिलॉसॉफी मुळात सांगितली गेलेली नाही आहे. या पुस्तकामध्ये स्टेप्स सांगितल्या गेल्या ज्या तुम्ही फॉलो करायच्या आणि ज्या जसेच तसे फॉलो कराल तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या लाईफमध्ये, तर तो पुढे असं म्हणतो की एव्हरी मॅन हू विल रीड दिस बुक विल सर्टनली गेट रिच विथ मॅथमॅटिकल सर्टन्टी. हा त्या मॅथमॅटिकल सर्टन्टीनी श्रीमंत होण्याची गॅरंटी देणाऱ्या आपल्याला वाक्य पुढे इथून पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जर वाचणार असाल किंवा या व्हिडिओजला पण फॉलो करणार असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की यामध्ये थेअरी वगैरेमध्ये काहीच आपल्याला मिळणार नाही आहे, थॉट्स वगैरे काहीच मिळणार नाहीत. एक्झॅक्टली आपल्याला प्रोसेस करणार आहे या पुस्तकामध्ये किंवा या व्हिडिओजमध्ये की एक्झॅक्टली मला काय करायचं आहे. अँड इफ यू फॉलो दिस यू विल गेट रिच विथ मॅथमॅटिकल सर्टन्टी. दिस इज व्हॉट दिस बुक प्रॉमिसेस. द सायन्स ऑफ गेटिंग रिच किंवा त्या काळात लिहिलेलं ॲज यू थिंक इट, त्याच्या अगोदरच्या काळात जेम्स ॲलनने लिहिलेलं हे पुस्तक, ही जी पुस्तकं आहेत ना ही फार इंटरेस्टिंग आहेत मित्रांनो. जेम्स ॲलन तर त्याच्या पुस्तकात असं म्हणतो की माणसाचं मन जे आहे हे बागेसारखं आहे. आता तुम्ही बघा, एखाद्या बागेमध्ये सुंदर माळी काम केलं, तिथे माळ्याने मेहनत घेतली आणि तिथे एक छान बाग निर्माण केली, तर ती बागेला मेंटेनन्स करावं लागतं. म्हणजे जर मेंटेनन्स नाही केलं तर त्या सुंदर झाडांच्या आजूबाजूला गवत उगवायला लागतं, काटेरी झुडपं उगवायला लागतात. जेम्स ॲलन त्या पुस्तकात असं म्हणतो की तुम्हाला जर समजा तुम्ही जे विचार करता ते मेंटेन करायचं असेल तर माळीकाम किंवा बागकाम जसं करायचं असतं तसं तुम्हाला जे विचार शिकवले जातात, तुम्ही जे थॉट्स शिकता, तुम्ही जे प्रोसेसेस शिकता, त्याला सतत मेंटेन करण्याकरता काही प्रॅक्टिसेस कराव्या लागतील. सायन्स ऑफ गेटिंग रिच हे त्या प्रॅक्टिसेसबद्दल बोलणारं पुस्तक आहे, म्हणून ते खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. सो या पुस्तकात ज्या काही प्रोसेस सांगितल्या आहेत, या व्हिडिओजमध्ये आपण ज्या प्रोसेस शिकणार आहोत त्या प्रोसेसेसवर नीट लक्ष ठेवा. तुमच्या उद्योगात त्या इम्प्लिमेंट करा. श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा. धन्यवाद.